आता बिग बॉस म्हटलं की राडा आला, लव्ह स्टोरी आली, ड्रामा आला, सगळ्या गोष्टी आल्या आणि एकाच घरात विचित्र स्वभावाची लोकं आली. बिग बॉसची सुरुवात झाली होती 2007 ला आणि त्या शोचा होस्ट होता अर्शद वारसी. त्याच्यानंतर शिल्पा शेट्टी, अमिताभ बच्चन, फराह खान यांनी शो होस्ट केले. पण सलमान खान ज्या पद्धतीनं बिग बॉसचं होस्टिंग करत होता, तसं होस्टिंग आजपर्यंत कोणालाच जमलं नाही. त्याचं अनुकरण सगळ्यांनी केलं आणि त्याच्यानंतर 2000 मराठी बिग बॉसचा सीझन पहिला आला, ज्याचं होस्टिंग केलं होतं महेश मांजरेकर सरांनी आणि त्याच्यानंतर सलग 4 वर्ष त्यांनी ते होस्टिंग केलं आणि आता 5व्या सीझनला रितेश देशमुख शोचं होस्टिंग करतायत. तर तुम्ही महेश सरांचं पण होस्टिंग बघितलंय आणि रितेश भाऊंचं पण तुम्ही होस्टिंग बघताय. दोघांपैकी इंटरेस्टिंग होस्ट कोण, याविषयी आपण बोलणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट आणि तुमचा दोस्त एज आहे आणि या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत की मराठी बिग बॉसचा उत्तम होस्ट कोण. तर मराठी बिग बॉसचा सीझन पहिला आला होता 2020 साली आणि पहिल्यांदाच महेश सरांनी बिग बॉसचा शो होस्ट केला होता. त्यानंतर त्यांनी सलग 4 वर्ष म्हणजे 4 सीझन बिग बॉसचा शो होस्ट केला. त्यांनी मराठी आणि बॉलिवूडमध्ये खूप सारे मोठे मोठे प्रोजेक्ट केलेत. त्यामुळे ते एक सिनियर आर्टिस्ट आहेत आणि त्यामुळं सर्व जे कंटेस्टंट आहेत त्यांची रिस्पेक्ट करायचे आणि त्यांचं जे वागणं होतं, त्यांचं बोलणं होतं, ते तडकाफडकी होतं. ते तडकाफडकी बोलायचे, एकदम जे असेल ते तडकाफडकी, समोरासमोर आणि एकदम रागामध्ये जे काही चुकलं असेल कंटेस्टंटचं ते तिथल्या तिथं सांगायचे, त्यांच्या भाषेत सांगायचे. त्याच्यामुळं त्यांचा एक वेगळाच दरारा होता. आता बिग बॉस सारखा शो जर तुम्ही बघितला ना, तर त्या शो मध्ये जी होस्टची भूमिका असते ती खूप महत्वाची असते, खूप महत्वाची असते. कारण प्रेक्षक जो विचार करतात ती भूमिका होस्ट सगळ्यांसमोर मांडत असतो, घरासमोर मांडत असतो आणि प्रेक्षक त्या होस्टकडे खूप आशेने बघत असतात की जे आपल्या भूमिका आहेत, आपले जे म्हणणं आहे ते सगळ्यांसमोर मांडतील, कंटेस्टंट समोर मांडतील. जे चुकतंय त्याला ते बोलतील आणि तडकाफडकी बोलतील. आणि महेश सर यामध्ये कधीच कमी पडले नाहीत. त्यांचं जे वागणं होतं, त्यांचं जे होस्टिंग होतं ते एकदम परफेक्ट होतं, कमाल होतं आणि प्रेक्षकांना पण ते खूप आवडायचं, खूप आवडायचं. ज्यावेळेस विकेंडचा वार असायचा ना, त्यावेळेस सगळे कंटेस्टंट घाबरून असायचे की महेश सर आपल्याला काय बोलतील आणि ते काय बोलणार आहेत. कारण त्यांचं जे बोलणं होतं एकदम म्हणजे खतरनाक, सगळे घाबरायचे हो त्यांना. शनिवारी त्याच्यासाठी माझं इंटरप्रिटेशन सांगायला देतो इथे. त्यांचा एक रिस्पेक्ट होता, त्यांचा दरारा होता आणि हाच दरारा 4 वर्ष त्यांनी कायम राखला. 4 वर्ष त्यांनी जे होस्टिंग केलं ना ते कमाल होतं आणि त्यांनी प्रेक्षकांवर अधिराज्य केलं. म्हणजे असं काही लोकांचं म्हणणं आहे की महेश सर बायस्ड म्हणजे होस्टिंग करायचे, एका वेनं बोलायचे, एका पक्षाकडून बोलायचे, एका ग्रुपकडून बोलायचे. पण मला असं कधी नाही वाटलं की महेश सर एका बाजूने बोलतायत. त्यांचं जे होस्टिंग होतं ते निरपेक्ष होतं. त्यांचं अगदी म्हणजे ते असं नाही बघायचे की हा ग्रुप आहे, हा माझा जवळचा आहे, असं कधीच केलं नाही त्यांनी. कधीच कुठलाच भेदभाव न करता त्यांनी होस्टिंग केलंय आणि त्यांचं जे होस्टिंग होतं ते बेस्ट होतं, एकदम बेस्ट. म्हणजे मला तर खूप आवडायचं त्यांचं होस्टिंग. आता ठीक आहे, म्हणजे सीझन 1, 2, 3, 4 एवढे गाजले नाहीत. आता का गाजले नाहीत ते मी नाही सांगू शकत, पण होस्टिंग होतं ते उत्तम होतं, अगदी उत्तम होतं. आता मी काही सीझन 1 पासून सीझन 4 पर्यंत म्हणजे महेश सर जोपर्यंत होस्ट करत होते तोपर्यंत मी असा रेग्युलर शो नाही बघायचो, कधीतरी बघायचो. आणि आता रिसेंटली ना मला ते क्लिप येत आहेत ना, जे जुने बिग बॉसच्या क्लिप आहेत जिथं महेश सर होस्टिंग करतायत आणि त्याच्या खाली कमेंट आहेत की महेश सर तुमची आठवण येते आज, कारण जे होतंय ते खूप अनफेअर होतंय. तुम्ही जरा विचार करा की जर महेश सर हा सीझन होस्ट करत असते तर निकी, जान्हवी आणि अरबाज यांच्या तोंडातून वाचा तरी फुटली असती का? त्यांनी बोलताना 1000 वेळा विचार केला असता. महेश सरांचं होस्टिंग होतं ते कमाल होतच, पण मेकर्सला सीझन 5 मध्ये एक नवीन आणि यंग चेहरा पाहिजे होता. त्याच्यामुळं त्यांनी रितेश भाऊंना ऍज अ होस्ट म्हणून घेतलं. आता रितेश भाऊंबद्दल काय सांगू तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. लय भारी, वेड आणि त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे, पॉलिटिकल बॅकग्राऊंड वाला माणूस आहे तो. त्यांचं बॉलिवूडमध्ये त्यांनी खूप सारं काम केलंय, मराठीमध्ये पण खूप सारं काम केलंय आणि एक सिनियर म्हणजे सिनियर आर्टिस्ट आहेत ते. आणि ज्या पद्धतीने ते आता होस्ट करतायत, म्हणजे ज्या पद्धतीने ते निकीला समजावत होते, म्हणजे त्यांनी चांगलं समजावलं, बट अजून खडसवायला पाहिजे होतं. म्हणजे अशा प्रेक्षकांचं म्हणणं आहे की अजून म्हणजे त्यांना एवढं शांतपणे समजावून नका सांगू. तर ज्यावेळेस अनाउन्समेंट झाली होती की रितेश भाऊ शो होस्ट करतायत, मी आणि सगळे प्रेक्षक खूप खुश होते. कारण रितेश देशमुख म्हणजे फेवरेट, सगळ्यांचेच फेवरेट आणि त्यांच्याकडून मला आणि सगळ्या प्रेक्षकांना खूप साऱ्या अपेक्षा होत्या. पण ते निकीला कसे समजावतायत की तुमचा गेम चांगला होता पण तुमची पद्धत चुकीची होती. असं कोण समजावतं? म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे प्रेक्षकांचं की म्हणजे खडसावून समजवा. म्हणजे निकी सारखं जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरला ज्या भाषेत कळतं ना त्याच भाषेत समजवा. शांतपणे समजावताल तर ते तुमचं ऐकून पण घेणार नाही, ते म्हणजे उडवून लावतात ते सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यामुळे प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की रितेश देशमुख कुठंतरी थोडंसं कमी पडतायत नाही का.
म्हणजे रितेश भाऊ तो शो होस्ट भारीच करतायत, नो डाऊट. आणि त्यांचं जे समजावून सांगणं आहे ते कुणालाही आरेतुरे बोलत नाहीत, ते प्रत्येकाला रिस्पेक्टफुली बोलतात. ही गोष्ट मला त्यांची खूप आवडली. म्हणजे कुणाचंच ते डिसरिस्पेक्ट नाही करत आहे, पण मला असं वाटतं की ज्याला नीट समजावून सांगायचं, ज्याला ज्या पद्धतीने समजावून सांगायचं त्या पद्धतीने समजावून सांगा सर, प्लीज. कारण जर सिनियर कलाकारांचं ते अशा पद्धतीने डिसरिस्पेक्ट करणार असतील, निकी आणि जान्हवी, तर त्यांना त्या पद्धतीनेच सांगा सर. कारण पॅडी दादा आणि वर्षाताई खूप सिनियर आर्टिस्ट आहेत, आणि त्यांना जर असं कोणी बोलत असेल तर मी आणि पूर्ण प्रेक्षक, सगळे प्रेक्षक हे कोणी सहन नाही करणार. त्याच्यामुळे प्रेक्षकांची ही अपेक्षा होती. बाकी तुमचा ह्युमर, तुमची टायमिंग कमाल आहे, आणि तुम्ही शो पण भारी होस्ट करताय. आता जिकडे रितेश भाऊ आहे तिकडे राडा तर होणारच, कल्ला तर होणारच. आणि मी पहिल्यांदाच बघितलंय की मराठी बिग बॉस मध्ये बॉलिवूडचे कलाकार आले, ते पण कशासाठी, तर त्यांचा चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की मराठीचं बिग बॉस सीझन 5 किती लांबपर्यंत गेले. आणि रितेश भाऊ आहेत म्हणजे कमालच कमालच. आणि मला रितेश भाऊंची एक गोष्ट ना प्रचंड आवडली. ते बिग बॉसच्या घरात गेले होते आणि त्यांनी काय केलं, तर आपले जे सदस्य आहेत त्यांच्या फॅमिलीजला त्यांनी भेटवलं. आणि यातून काय स्पष्ट होतं की ते किती हळवे आहेत, किती मनाने हळवे आहेत. त्यांनी सदस्यांना खूप भारी गिफ्ट दिलं, आणि ते मला खूप आवडलं. की म्हणजे यार, होस्ट असावा तर असा असावा, हळवापणे, चुकलं तर शांतपणे समजावून सांगतो. त्यांची स्टाईल ना थोडी वेगळी आहे. तर या दोघांपैकी तुमचा फेवरेट होस्ट कोण, रितेश भाऊ की महेश सर? बाकी आर्याला जे घराच्या बाहेर काढलं कारण तिने निकीच्या कानाखाली मारली, ते बरोबर होतं की चूक होतं? बाकी वाईल्ड कार्ड जो येणार आहे तो कोण असेल, आणि बिग बॉस सीझन 5 चा विनर कोण असेल, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.